आज आपण एक अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे माणुसकी आणि कर्तव्यपरायणता याचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला। पावसाळ्यामुळे झालेल्या एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिता पुत्रासाठी वाहतूक पोलीस आणि एका जागरूक नागरिकाने देवदूत बनून मदत केली। त्यांच्या या कार्यामुळे एका पित्याचा जीव वाचला। चला तर मग पाहूया काय आहे ही संपूर्ण घटना। धामणगाव रेल्वे तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे रस्ते ओले झाले असून दुचाकी स्लिप होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। अशाच एका दिवशी धामणगाव रेल्वे बायपास रोडवर फतेपूर येथील रहिवासी विजय दुर्वे आपल्या मुलासोबत गावाकडे जात होते। त्यांची दुचाकी क्रमांक MH32X6642 पावसामुळे स्लिप झाली आणि ते दोघे पिता पुत्र खाली पडले। या अपघातात विजय दुर्वे यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते गंभीर जखमी झाले। अपघातानंतर बराच वेळ रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे जखमी अवस्थेत विजय दुर्वे तिथेच पडून राहिले, तर त्यांचा 3 वर्षांचा मुलगा वडिलांकडे पाहून रडत होता। याच वेळी देवा जवंजाळ या तरुणाला अपघाताची माहिती मिळाली आणि तो तात्काळ घटनास्थळी धावला। त्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि लगेचच वाहतूक पोलिसांना संपर्क साधला। माहिती मिळताच वाहतूक हवालदार रवी पाखरे, मझहर खान आणि 112 चे चालक अभिजित परिमल हे देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जखमी विजय दुर्वे यांना 112 च्या वाहनातून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणले। रुग्णालयात तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले। पोलिसांनी जखमीच्या नातेवाईकांना मोबाईलवरून अपघाताची माहिती दिली। रवी पाखरे, मझहर खान, अभिजित परिमल आणि देवा जवंजाळ यांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे विजय दुर्वे यांना वेळेवर उपचार मिळाले आणि त्यांचा जीव वाचला। त्यांच्या या माणुसकीच्या कार्याचं आणि कर्तव्यनिष्ठेचं सर्वत्र कौतुक होत आहे। तर पाहिलं आपण कसं माणुसकी अजूनही जिवंत आहे। वाहतूक पोलीस रवी पाखरे, मझहर खान, अभिजित परिमल आणि देवा जवंजाळ यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एक जीव वाचला। त्यांच्या या कार्याला खरंच सलाम। अशाच कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील नागरिकांमुळे समाज अधिक सुरक्षित आणि सुदृढ बनतो।